स्पर्धा परिषदेतील सर्वात मोठी अपडेट, क्रांती घडलेली मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार आता सर्व परीक्षा एमपीएससी कडून होणार आहेत. सर्व परीक्षा म्हणण्यापेक्षा 99.99% परीक्षा एमपीएससी कडून होणार आहेत. मग कोणत्या परीक्षा एमपीएससी कडून होणार नाहीये ती सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अख्खा जी आर आपण एक्सप्लेन करणार आहोत. 250 पेजेसचा हा जी आर आहे, पण तरी सुद्धा आपण याला शॉर्ट मध्ये बघणार आहोत. जे तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा पॅटर्न नेमका कसा असणार आहे, त्याचसोबत जाहिरात नेमकी केव्हा येणार आहे, या सर्वांसंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. एमपीएससी पॅटर्न नुसार खास करून कंबाईन ज्या संयुक्त परीक्षा असतात की नाही, त्या संयुक्तमध्येच ह्या सर्व काही परीक्षा टाकल्या जाणार आहेत. आता तुमच्या ज्या की नॉन गॅझेटेड होत्या, पूर्वी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जायच्या, जसं की पुरवठा निरीक्षक आहे, तलाठी आहे, वनरक्षकची परीक्षा असायची. तर ह्या सर्व ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, एसआयडीची परीक्षा असायची, ह्या सर्व एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि आता एमपीएससी कडून घेतल्या जातील. आणि याच पॅटर्नला आपण या बॅच मध्ये फॉलो करतो. एकलव्य बॅच आपण लॉन्च केलेली आहे. गट ब आणि गट क, पूर्व, मुख्य सर्व काही तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सिलेक्ट झालेले एमपीएससी मध्येच मुख्य परीक्षा अनेकदा दिलेली अशा प्रकारचे सर्व शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये शिकवत आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, कालावधी 1 वर्षांचा, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील, सराव टेस्ट असतील, प्रश्न विश्लेषण असेल, वैयक्तिक लक्ष सुद्धा विद्यार्थ्यांकडे दिलं जाणार आहे. प्रत्येक आठवड्यात चर्चासत्र असतं आणि विद्यार्थ्यांना डायरेक्टली कॉन्व्हर्सेशन सुद्धा केलं जात असतं की तुम्हाला कोणकोणत्या मुद्द्यांना अडचण आहे, त्या अडचणी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कॉल करून सॉल्व्ह केल्या जात असतात. त्यामुळेच आमचा रिझल्ट येतो. अभिमानाने सांगतोय. काही डाऊट असतील तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून ही तुम्ही बॅच खरेदी करू शकता. त्याचसोबत मिशन तलाठी बॅच सुद्धा एमपीएससी पॅटर्न नुसार आपण डिझाईन केलेली आहे. सर्व शिक्षक यापूर्वी सिलेक्ट झालेले, जबरदस्त शिक्षण जगतामध्ये अनुभव असलेले सर्व शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये शिकवत आहेत. सुरुवातीला 100 विद्यार्थ्यांसाठी आपण 1000 रुपये ही या बॅचची फीस ठेवली होती, परंतु पहिल्याच दिवशी जबरदस्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. तिथून आतापर्यंत सुद्धा जबरदस्त विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेतकरी कुटुंब चे विद्यार्थी, त्याचसोबत जे काम करून शिकत आहेत, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फी ठेवलेली आहे. घ्यायची असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. याची सुद्धा फी वाढणार आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा, तिथून ही बॅच परचेस करू शकता. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे, यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा अशा प्रकारचं हेडलाईन दिलेले. कालचा हा जी आर आहे 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. जी आर क्रमांक या ठिकाणी दिला, ज्यांना खास असेल ना, कारण कालचा व्हिडिओ होता आणि त्या कालच्या तलाठीच्या व्हिडिओमध्ये अनेकांनी खाली वेगवेगळ्या कमेंट केल्या. अरे तुम्ही प्रशासकीय अधिकारी होणार आहात, तुम्ही तशा प्रकारे निगेटिव्ह कमेंट करता. निगेटिव्ह म्हणजे अशा कमेंट, घाण कमेंट केल्या होत्या की शिक्षकांना तुम्ही अशा प्रकारे बोलता. मी कालचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तलाठी नेमकी कोण घेणार आहे या संदर्भात माहिती दिली होती. एमपीएससी घेणार आहे आणि ती गेली की नाही. आजच म्हणजे कालचाच हा जी आर आहे, पण तरी सुद्धा तुमच्या कमेंटमुळे मला तो डिलीट करावा लागला व्हिडिओ. पण आज खास करून जी आरचा क्रमांक या ठिकाणी दिला. ज्यांना खास वाटत असेल ना, त्यांनी खास करून बघा. सगळी माहिती क्लिअर आहे. हा जी आर म्हणजे नेमका काय, ऍक्च्युअल वॅकन्सी ऍडव्हर्टाईज नाहीये मित्रांनो. अनेकांना वाटत असेल की वॅकन्सी आलेली, ऍडव्हर्टाईज आलेली, तसं नाहीये. ते भरती प्रक्रियेतील स्ट्रक्चरल रिफॉर्म यामध्ये या जी आर मध्ये दिला गेलेला आहे. विद्यार्थ्यांनी याला नवीन जाहिरात न समजता भरती पद्धतीत जो झालेला बदल आहे तो नीट समजून घ्यायचा आहे आणि तोच समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो. अख्खा 250 पेजेसचा जी आर वाचायची गरज नाही. या जी आरला जी थीम दिलेली आहे ती म्हणजे भरती प्रक्रिया अधिक एकसंघ, सुलभ आणि परिणामकारक, पारदर्शक व कालबद्ध करण्याच्या उद्देशाने ही थीम दिलेली. त्याला विकसित महाराष्ट्र 2047 आणि मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स. मी पुन्हा पुन्हा बोलतोय, क्रांती घडलेली आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. एमपीएससीने जर घेतली ना, यापूर्वी सुद्धा बोललो होतो मी तुम्हाला की जर एमपीएससीने घेतली ना तर क्रांती घडेल. तशाच प्रकारे सर्व आता परीक्षा एमपीएससी घेणार आहे. म्हणजेच घोटाळा होतच नाही मित्रांनो. कारण मी 2013 पासून परीक्षा देतोय यांच्या आणि तेव्हापासून म्हणजे अजून 12वी परीक्षा पास सुद्धा झालो नव्हतो. ज्यावेळेस मी 11वीला 10वीला होतो ना, त्यावेळेस मी एमपीएससीच्या परीक्षा दिल्या, पूर्व परीक्षा, आणि तेव्हापासून आजपर्यंत परीक्षा देतोय. त्यामुळे मला माहिती आहे की यांच्याद्वारे घोटाळा होत नाही. हा जी आर का आलेला आहे तर वेगवेगळे नियम आहेत यामध्ये. जसं पूर्वी होता ना विषय, तर काय होता नेमका, विविध विभागात समान पदांसाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम तशा प्रकारे होता. वेगळे अभ्यासक्रम होते, म्हणजे दिला जायचा वेगळा अभ्यासक्रम. तलाठीला वेगळा अभ्यासक्रम आहे, त्यानंतर अजून पुरवठा निरीक्षकाला वेगळा अभ्यासक्रम दिला जायचा. त्यानंतर अजून वेगवेगळ्या ज्या सर्व सेवा भरती आहेत ज्यामध्ये एसआयडी आहे, एसआयडीला वेगळा अभ्यासक्रम दिला जायचा. पण प्रत्यक्षात परीक्षा तशाच प्रकारची असायची. प्रत्यक्षात त्याच मुद्द्यांवर प्रश्न विचारले जायचे. तलाठीचे प्रश्न या ठिकाणी पुरवठा निरीक्षकाला कॉपी केले जायचे. मग हे सारखं वारंवार होत असायचं आणि अख्ख्या वर्षभरात 10 परीक्षा द्यायच्या तुम्हाला. आता तुम्ही तलाठीचा अभ्यास करताय आणि त्याचमध्ये समजा पुरवठा निरीक्षकची ऍडव्हर्टाईज आली की तुम्ही तलाठीचा अभ्यासक्रम सोडणार आणि मग नंतर पुरवठा निरीक्षकचा अभ्यासक्रम बघणार आणि त्याचा अभ्यासक्रम बघत असताना त्याचा अभ्यास करत असणार. आणि मग नंतर अचानकपणे वनरक्षकची ऍडव्हर्टाईज आली की तो बाजूला राहणार, सगळी खिचडी व्हायची. आणि ही सगळी खिचडी यामध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव वाढायचा, यामध्ये विद्यार्थ्यांचा पैसा सुद्धा जायचा
अख्ख्या वर्षभरामध्ये 10 परीक्षा आणि त्यामध्ये प्रत्येक परीक्षेसाठी 1900 रुपये TCS IBPS घ्यायची नाही, 1000 रुपये 900 रुपये. म्हणजे यामध्ये अख्ख्या वर्षभरात त्यांचे जर 10,000 रुपये जात असतील या सर्व खेळामध्ये, तर विचार करा, एकही परीक्षेमध्ये जर पास झालं नाही तर काय, एक एक विद्यार्थी 5-5, 6-6 परीक्षांमध्ये पास व्हायचा, ज्याचा चांगला अभ्यास झालेला आहे. आता असलं नाहीये. आता तो परीक्षेमध्ये ज्या पात्र होणार आहे तो एक होणार, बाकीच्या अजून वेगवेगळ्या पोस्टसाठी तो त्या ठिकाणी पाय ठेवणार नाहीये आणि त्यामध्ये अनेकांना ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळेल. याचा अर्थ काय, तर सक्सेस चान्सेस आता वाढलेले आहेत मित्रांनो. आणि पारदर्शकता ज्या ठिकाणी असते ना त्या ठिकाणी इमानदारीत अभ्यास करणारे विद्यार्थी सिलेक्ट होत असतात. आणि तशा प्रकारे आता पारदर्शकता वाढलेली. भरती विलंब, ज्यामध्ये भरती प्रक्रियेत विलंब व्हायचा, म्हणजे ऍडव्हर्टाईज आलेली या वर्षी आणि त्याचं रिझल्ट लागायचं पुढच्या वर्षी, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जायचं ट्रेनिंगसाठी किंवा डॉक्युमेंट सबमिशनसाठी, सगळ्या गोष्टींसाठी 2 ते 3 वर्ष असेच निघून जायचे त्यांचे आणि मामाच्या मुलीचं लग्न सुद्धा होऊन जायचं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानसिक तणाव अजून वाढायचा त्या विद्यार्थ्याचा. पदे रिक्त असायची, म्हणजे प्रशासनाला सुद्धा पदे भरायची आहेत पण ती रिक्त असायची आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम याचा व्हायचा. आणि सुधारणेची गरज का भासली, तर भरती प्रक्रिया एकसंघ होणं फार गरजेचं होतं या 2 कारणांमुळे. त्याचसोबत सुलभता वाढणं गरजेचं होतं. परिणामकारक आणि कालबद्ध करण्याचा निर्णय या GR द्वारे घेण्यात आलेला आहे मित्रांनो. MPSCच्या कक्षेत आता विस्तार झालेला आहे. पूर्वी असा विषय झाला होता की 18 जुलै 2024च्या GR नुसार किंवा निर्णयानुसार पदांची भरती MPSC मार्फत करण्यात यावी अशा प्रकारचं त्यांनी GR आणला होता. आणि त्याच वेळेस कळालं होतं की 2024लाच 18 जुलैला ही गोष्ट कळाली होती की आता अनेक पदे जाणार आहेत MPSC कडे. परंतु कोणती पदे जाणार आहेत आणि हे केव्हापासून लागू होणार आहे याची काहीच म्हणजे निर्णय झाला नव्हता. परंतु काल झालेला आहे. काल 5 मे 2026च्या GR ने त्या प्रक्रियेला अधिक स्पष्ट रचना दिलेली मित्रांनो. गट अ ते गट क यामध्ये गॅझेटेड नॉन गॅझेटेड यांच्यासाठी सुद्धा पदे वाढवण्यात आलेली आहेत. पदे म्हणजे ऍडव्हर्टाईजच्या नाहीत. पदे म्हणजेच काय, तर एकूण जे वेगवेगळी तहसीलदार पद आहे, त्यानंतर अजून ते गट विकास अधिकारी पद आहे, त्यानंतर पुरवठा निरीक्षक आहे, त्यानंतर अजून ते अशा प्रकारची जी पदं आहेत ती सुद्धा पदे आता वाढवण्यात आलेली आहेत. आता भरती प्रणाली अधिक सोपी, सुलभ आणि अधिक स्टँडर्ड होणार आहे मित्रांनो. परंतु अजूनही निश्चित नाहीये की पूर्व परीक्षा होईल किंवा मुख्य परीक्षा होईल की नाही होणार, की सरसकट सगळ्या परीक्षांसाठी ज्या यापूर्वी व्हायच्या ना सरळ सेवा भरती, एकच परीक्षा असायची आणि डायरेक्टली मग सिलेक्शन नंतर डॉक्युमेंट सबमिशन व्हायचं त्यांचं. त्यापूर्वी मेडिकल वगैरे व्हायचं, ज्या परीक्षांसाठी फिजिकल आहे त्या परीक्षांसाठी फिजिकल व्हायचं. तर आता सुद्धा अजूनही निश्चितता नाहीये. 2 ते 3 दिवसात येणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. याच युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आगामी काळात सुद्धा याच्या मागे लागणार आहे सोन्यामी. आणि याच्या संदर्भात जी काय माहिती आलेली आहे, जे काय तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल, आवश्यकता वाटेल, ती सगळी काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. त्यानंतर MPSC स्टाईल कॉमन सब्जेक्ट, जसं की पूर्व परीक्षा असते की नाही त्यामध्ये कॉमन सब्जेक्ट असतात. एकूण 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असते. या 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 30 प्रश्न ग्रुप C ची जरी बघितली तुम्ही किंवा ग्रुप B ची जरी बघितली कंबाईनची, त्यामध्ये तशा प्रकारे पॅटर्न असायचा. तशा प्रकारे याही वर्षी असू शकतो. या वर्षी मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार आहे. आजपर्यंत तुम्ही बघितली नसेल ग्रुप C ची एवढी मोठी जाहिरात येणार आहे. मग सर तेवढ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा असतात ना. सोन्या विषय काय असतो, एक विद्यार्थी हा 5-5 परीक्षेमध्ये सिलेक्ट होत असतो. असं होणार नाहीये. मी आज जर परीक्षा दिली, मी सुद्धा 5-5 परीक्षेमध्ये, 2023 मध्ये 3 परीक्षांमध्ये आपलं नाव होतं, 2019 मध्ये एका परीक्षेमध्ये नाव होतं, 2016 मध्ये एका परीक्षेमध्ये नाव होतं. म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला असतो ना ते वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सिलेक्ट झालेले असतात. ते एक तर जॉईनही करत नाही किंवा काहीही नाही. आणि त्यांच्यामुळे सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी ज्यांची खऱ्या अर्थाने सिलेक्शन होणं गरजेचं आहे त्यांचं सिलेक्शन होत नाही. जे इमानदारीत अभ्यास करत असतात. आणि त्याचसोबत अजून लय गोंधळ असतो. कुठं ते स्क्रीन शेअर तलाठीमध्ये घोटाळा झाला होता ना, TCS ने घेतला होता, कुटाणा केला होता. तर त्यावेळेस अनेक असे व्हिडिओ झाले की स्क्रीन शेअर केला गेला. एक जण घरी बसूनच परीक्षा सोडवतोय त्यांची आणि हो नुसता बसलेला तसा दगडासारखा कॉम्प्युटरच्या समोर आणि हा काहीच करत नाही, फक्त माऊस धरतोय. पण त्याचं स्क्रीन शेअर सगळं झालेलं आहे घरी आणि त्याच्याद्वारे सगळं काय सोडवलं जाते. या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या तलाठीच्या वेळेस. आणि आता ऍपटेक वगैरे ते तुमची आदिवासी भरती, ऍपटेकने सुद्धा यापूर्वी लय कुटाणे केलेले आहेत. आतापर्यंत भरपूर काही कुटाणे त्यांच्या समोर आलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत ती परीक्षा गेलेली आहे. आदिवासी भरती आता तेच घेणार आहेत, त्याला ऑप्शन नाहीये. तसं GR मध्ये क्लिअरली मेन्शन केलेले की आतापर्यंत ज्या परीक्षा निश्चित झालेल्या आहेत त्या तशाच प्रकारे घेतल्या जातील, त्यांच्याच कंपनीद्वारे घेतल्या जातील. पण याच्या पुढे जे ऍडव्हर्टाईज येतील तर सर्व काही ऍडव्हर्टाईज MPSC मार्फत येणार आहेत. MPSC स्टाईल कॉमन सब्जेक्ट असेल, पोस्ट स्पेसिफिक सब्जेक्ट असेल, अशा पद्धतीने परीक्षा पॅटर्न असणार आहे. 553 संवर्गांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आलेले आहेत मित्रांनो. काही ज्या परीक्षा असतील की नाही त्यामध्ये शैक्षणिक पात्रता बदलण्यात आलेली आहे, स्पष्ट करण्यात आलेली आहे. काही पदांसाठी बदलण्यात आलेली आणि काही पदांच्या पात्रतेची ब्रॉड म्हणजे विस्तारित केलेले, ज्यामध्ये अजून एक्स्ट्राची पात्रता सुद्धा ठेवण्यात आलेली, म्हणजे अजून क्लॅरिटी वाढेल.
की त्या पदासाठी याच लोकांनी फॉर्म भरायचा आहे. त्याचसोबत अनुभव सुद्धा वाढवण्यात आलेले, आवश्यक अनावश्यक जे आहेत ते काढून टाकण्यात आले, आवश्यक जे आहेत ते भरण्यात आलेले आहेत. याच संपूर्ण जी आर मध्ये तुम्हाला दिसेल. प्रेफरन्स आणि आगामी काळात आपण बघणार आहोत सगळे काही जी आर यामधील जे वेगवेगळे पद आहेत त्या पदानुसार तुम्हाला आवश्यक पात्रता काय असणार आहे, त्याचसोबत अजून ते शैक्षणिक पात्रता, अनुभव काय असेल, त्याचसोबत प्रेफरन्स स्किल काय असणार आहे, अतिरिक्त पात्रतेला प्रेफरन्स आणि कौशल्यांबाबत सुद्धा स्पष्टता नमूद करण्यात आलेली आहे. पूर्वी असं काही नसायचं. त्यानंतर अजून विभागांना दिलेल्या ज्या डेडलाईन आहेत त्या डेडलाईन तुम्हाला समोर दिसत आहेत. बघा ना, पहिला मुद्दा तो म्हणजे एकूण 15 दिवसांच्या आतमध्ये सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम जी आर निघाल्यापासून जो आहे तो पब्लिश करणं गरजेचं आहे. 15 दिवसांच्या आतमध्ये हा जी आर पब्लिश करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या विभागांद्वारे. त्यानंतर अजून दुसरा महत्वाची डेडलाईन ती म्हणजे प्रमोशन नियम, त्याचसोबत अजून फेडर नियम आणि इतर आवश्यक बदल जे आहेत ते तुम्ही सुचवायचेत आम्हाला, असं एमपीएससीने सांगितलेलं आहे. जे काय तुम्हाला वाटत असेल तुमच्या डिपार्टमेंटनुसार ते आम्हाला सुचवा आणि तेही 1 महिन्याच्या आतमध्ये सुचवायचे. आणि तिसरा महत्वाचा जो डेडलाईन आहे ती म्हणजे संबंधित संवर्गांची जी आवश्यक करून मागणी पत्र पाठवण्याची, एकूण जी काय तुमची मागणी पत्र आहे, समजा तलाठी डिपार्टमेंट आहे म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तलाठीचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामधून एवढे तलाठीचे पद आम्हाला निर्माण केलेली आहेत आम्ही, आणि त्यासाठी तुम्ही परीक्षा घेणं गरजेचं आहे. तशा प्रकारे आमची मागणी पत्र आहे. तर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांची आपापली मागणी पत्र वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार हे 1 महिन्याच्या आतमध्ये एमपीएससी कडे पाठवायचे. आणि एमपीएससी ही केव्हाही लक्षात घ्या, ग्रुप बी ची एकदा ऍडव्हर्टाईज आलेली असते त्याच्या 1.5 ते 2 महिन्यानंतर ग्रुप सी ची ऍडव्हर्टाईज येत असते. आणि माझं असं म्हणणं आहे की आता पुढची जी ऍडव्हर्टाईज येईल ती खास करून नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित येणार आहे. आणि त्या एकत्रित ऍडव्हर्टाईज मध्ये आजपर्यंतची इतिहासात एवढी मोठी ऍडव्हर्टाईज आली नव्हती, शब्द लक्षात ठेवा. आणि फुकाटच्या कमेंट खाली करू नको सोन्या, तुला फुकाटच्या कमेंट केल्या ना तुझं नावासहित मी पुढच्या लेक्चरमध्ये किंवा तुला ब्लॉक मारल. तसं काय करू नकोस सोन्या, तुझ्यासाठी सगळं चालू येडे. तू म्हणतोस काय, करतोयस काय, आणि तुला कुठल्या पदावर जायचंय. तुझ्या भाषेवर मी जर आलो ना सोन्या तर तू लहान भावासारखा आहेस. जर तू समोर असला असता ना तर तुझं कान पिळून तुला नीट समजून सांगितलं असतं. ठीक आहे, तो भाग नंतरचा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रुप बी ची सर्वात मोठी ऍडव्हर्टाईज आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, आणि ती ही अराजपत्रित आहे बरं का. राजपत्रित ग्रुप डी आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ची सर्वात मोठी ऍडव्हर्टाईज येणार आहे. पुढे जाऊया बघा. राजपत्रित गॅझेटेड गट अ आणि गट ब संवर्ग व नवीन सेवा यामध्ये 57 पूर्वी अशा प्रकारचे संवर्ग असायचे आणि ते 6 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असायचे. स्टेट, इंजिनिअरिंग, त्यानंतर अजून ऍग्रिकल्चर, फूड, ड्रग्स, फॉरेस्ट, त्याचसोबत लिगल, मेट्रोलॉजी, या सर्व एकूण एमपीएससीच्या 57 संवर्ग यायचे. आणि तेही कोणते होते? राजपत्रित गॅझेटेड होते. आता त्यामध्ये 46 नवीन संवर्ग समाविष्ट करण्यात आले, झाले एकूण 103 संवर्ग. हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, पण हे सुद्धा बदल आत्ताच्या सध्याच्या जी आर मध्ये टाकण्यात आलेला आहे. ते विशेषतः जे आपले राज्यसेवा एक्झाम होते ना त्यामध्ये गॅझेटेड पदं असतात आणि नॉन गॅझेटेड पदं जे आहेत या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते. भरती प्रक्रिया सुसूत्रित व सुधारणा करून गट ब अराजपत्रित व गट क अराजपत्रित जे आहेत संवर्गांची रचना करण्यात आलेली आहे. कामकाजाच्या स्वरूपानुसार संवर्गांची 2 भागात विभागणी करण्यात आली. पहिलं म्हणजे प्रशासकीय संवर्ग आणि दुसरं म्हणजे तांत्रिक संवर्ग. प्रशासकीय संवर्गामध्ये 252 वेगवेगळे संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत मित्रांनो. एकूण 17 गट तयार करण्यात आलेले आहेत. 252 संवर्ग म्हणजेच काय? तलाठी हे एक संवर्ग झाला, पुरवठा निरीक्षक हा एक संवर्ग झाला, वनरक्षक हा एक संवर्ग झाला. अशा प्रकारचे एकूण 252 संवर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे एकूण गट 17 करण्यात आलेले आहेत. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि या व्यतिरिक्त अजून तांत्रिक संवर्ग जे म्हणजे एक वेगळं असं कुठलं तरी तुमच्याकडे डिग्री असेल आणि ती डिग्री त्या ठिकाणी क्रायटेरियामध्ये दिलेली असेल तर त्यासाठी खास करून इथे ग्रुप बी आणि ग्रुप सी संवर्गासाठी 222 संवर्ग करण्यात आले. यांचे एकूण 21 गट यामध्ये त्यांना विभाजित करण्यात आलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नव्याने अनेक वेगवेगळी पदं निर्माण झालेली आहेत आणि ती सगळी पदे आता नॉन गॅजेटेड गॅजेटेड झाली. 252 पदे. पुढे मुलाखत नाहीये. राजपत्रित गट ब व गट क मधील कोणत्याही पदासाठी मौखिक परीक्षा मुलाखत घेतली जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लेखी परीक्षेला महत्व दिलं जाणार आहे. म्हणजे रिटर्न एक्झाम एकदा झाली तुमची की त्यानंतर मेरिट लागेल. मेरिट लागल्यानंतर डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होईल. सिलेक्शन झालं त्यावेळेस काय होणार आहे म्हणजे मेरिट लागणार आहे आणि मेरिटच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होईल. आणि विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी बघितली जाणार आहे. एमपीएससीची परीक्षा 1 तासाची असते बरं का. 100 प्रश्न जरी असले तरी सुद्धा 1 तासाचे असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे गणित व बुद्धिमत्ता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क जात असतात ना, त्यासाठी तर ती शॉर्ट ट्रिक आणलेली आहे. विद्यार्थ्यांना वाटत असतं की सर सूत्राच्या माध्यमातून आम्हाला शिकवा, प्रॉपर शिकवा. गरजेचं नाहीये सोन्या, तू असा खायचा, तुला फक्त सरळ कसं खायचं ते शिकवलेलं. त्या ठिकाणी कुठे तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या याच युट्यूब चॅनलवर एकूण मेंटो जिंदगीचे 18 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर बघितले नसतील तर तुमचं सगळं कव्हर होईल, बघून टाका.
खरं सांगतो मी तुम्हाला. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी खास करून ते व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आगामी काळात अजून मी 10 ते 15 व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे. म्हणजे गणित व बुद्धिमत्ता सगळं ओकेमध्ये थँक्यू होऊन जाईल. या GR चा अपवाद, यामध्ये कोणत्या भरती लागू होणार नाहीये. जसं की जुनी जाहिरात जी होती ना पूर्वी आलेली, जसं की आत्ता आलेली आदिवासी विभाग, यामध्ये ती आलेली विकास विभागामध्ये काय नाव आहे त्या जाहिरातीचं, ते चौकीदार चोर हे, त्या शब्दावरून माझ्या लक्षात आलं. चौकीदार म्हणजेच काय, चौकीदार जो आहे चौकीदार या पदासाठी ही जाहिरात. त्यानंतर चौकीदार ही चोर हे असं राहुल गांधींनी बोललं होतं बरं का. त्यानंतर अजून स्वतंत्र यंत्रणा, यामध्ये MPSC व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेत भरती होणाऱ्या सेवांना परिशिष्ट 1 मधील सुधारणा लागू होणार नाही. म्हणजे MPSC व्यतिरिक्त MPSC राज्य सेवा ज्यामध्ये होतात की नाही, शासकीय यंत्रणेद्वारे घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हे नाही. आणि बाकी उदाहरणांमध्ये पोलीस भरती, शिक्षण भरती आणि पोलीस भरती बँकिंग यामध्ये ज्या होतात परीक्षा त्यांच्यासाठी, म्हणजेच शिक्षक भरती जी होणार आहे तुमची आणि पोलीस भरती जी होणार आहे ती स्वतंत्ररित्या घेतली जाणार आहे. ठीक आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख, भरती करणारी यंत्रणा आणि संबंधित अटी या तिन्ही गोष्टी तपासणं फार आवश्यक आहे, वारंवार तपासणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आपण याच YouTube चॅनलवर तपासणार आहोत. बाकी माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आगामी काळात अजून ज्या ज्या अपडेट येतील, माहिती येतील, त्या सर्व माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका.